हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी नूतनवीरा महाले, सिडको उपासना केंद्र। माझा हा अनुभव म्हणजे बापूंचे तसे आपल्याला नेहमीच प्रत्येक क्षणाक्षणाला खूपच अनुभव येत असतात आणि असे खूप अनुभव आहेत, पण त्यातलाच हा एक मोठा अनुभव कोरोना काळातला आहे। जेव्हा कोरोनाची दुसरी लाट आली होती त्यावेळेस हा अनुभव आहे 29 मार्च 2021चा। कोरोनाचं तेव्हा म्हणजे फर्स्ट लाट जस्ट संपलेलीच होती आणि दुसरं म्हणजे आता भरपूर गव्हर्नमेंटचे नियम पण शिथिल झालेले होते आणि माझी डिलिव्हरी झाल्यानंतर म्हणजे मी 9 महिन्यांचं माझं बाळ होतं। मग मीच नाशिकला राहते आणि माझी आई चांदवडला राहते, तर मग नियम पण शिथिल झाले होते, येऊ जाऊ शकत होतो। म्हणून मग मी त्या आदल्या दिवशी म्हणजे 28 मार्चला मी आईकडे गेली। 28 मार्चला आणि गेल्यानंतर मग तिथे मला तिथे गेल्यानंतर माझा 8 दिवस राहण्याचा वगैरे प्लॅन होता। माझ्या मिस्टरांनी पण मला तिथे सोडवलं आणि त्या अगोदरच म्हणजे आईकडे जाण्या अगोदरच काही दिवस अगोदरच मी दत्त तारक आराधना जी बापूंनी आपल्याला सांगितली होती कोरोना काळामध्ये, ती माझ्या मिस्टरांची, माझ्या लहान बाळाची आणि मला 2 लहान भाऊ आहेत, त्यापैकी एक जो मोठा भाऊ आहे त्याच्यासाठी बुक केली होती। आणि मला 2-3 दिवसांअगोदरच कळाली की आमची आराधना झाली, तिघांचीही संपन्न झाली असं मेसेज आला मला। आणि त्यानंतर मी आईकडे गेली नंतर त्या आईने बाळाला घेतलं, आम्ही सगळे एकत्र राहिलो वगैरे। आता आपण लहान बाळ आहे म्हटल्यानंतर आईने पण त्याची पप्पी वगैरे घेतली, सगळं जसं आपण नॉर्मल असतो तसं। पण त्यानंतर रात्री अचानकच आईची खूप तब्येत बिघडली, आईला खूप ताप आल्यानंतर पण ती म्हटली की 8-1 दिवसांपासून होतंय, पण एवढं काही तिने लक्ष दिलं नाही। पण मला थोडासा डाऊट आला की हा काही कोरोनासारखा तर प्रकार नाही आहे ना। आणि त्या दिवशी तिला इतकी जास्त जरजर आली नंतर रात्र होईपर्यंत की ती उठूही शकत नव्हती। मग मी तिला सांगितलं की तू काहीही कर, पण अगोदर डॉक्टरांकडे जा आणि चेक करून ये की तुला काय झालं आहे म्हणून। मग ती, माझा एक लहान भाऊ आणि अजून जो 2 नंबरचा भाऊ आहे, असे 3 जण डॉक्टरांकडे गेले। आणि त्याच दिवशी नेमकं म्हणजे जे आमचे चांदवडचे डॉक्टर आहेत, नॉर्मली ते अवेलेबल नसतात कधी, पण त्या दिवशी ते बापू कृपेने अवेलेबल होते। आणि ते गेल्याच त्यांनी आईला सांगितलं की तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहात, तुमच्या टेस्ट करून या तुम्ही आणि त्या आईसोबत दुसऱ्या लहान भावाला काही होत नव्हतं, पण थोडीशी जरजर होती, अगदीच नॉर्मल। तर त्यालाही सांगितलं की तूही कोरोना पॉझिटिव्ह असणार आहे, 2 जण तुम्ही। आणि त्यांनी गोळ्या औषधं वगैरे दिले आणि तिकडनं आई आली आणि नेमकं माझं अगदीच लहान बाळ, आणि आपल्याला माहिती आहे कोरोनासारखा रोग म्हणजे तेव्हा तो अतिसंसर्गजन्य रोग, जेव्हा आपण मास्क वगैरे सगळं वापरतो आहोत। आणि मी लहान बाळाला घेऊन आलेली घरी आणि त्यातल्या त्यात म्हणजे आम्ही भरपूर संपर्क झाला होता इव्हन आमचा पूर्ण दिवसभरामध्ये। मग त्यानंतर मला अगदीच खूप प्रचंड भीती वाटून गेली की आता ठीक आहे, माझंही ठीक आहे, पण आता बाळाला झाला तर, आणि तेव्हा त्याला ॲडमिट कुठे करायचं किंवा इव्हन आईलाही कसं ॲडमिट करायचं ना। आम्ही सगळेजण एकमेकांच्या संपर्कात आलेलो आहोत, म्हणजे खूप प्रचंड भीतीची एक चाहूल लागली। त्यानंतर पण म्हटलं बापू आहेत, बापू सगळं काही नीट करणार आहे। आई आली, आईला आम्ही दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलं, भावालाही त्या रूममध्ये शिफ्ट केलं, कारण की जास्त काही रूम्स नसल्यामुळे 3 रूम असल्यामुळे आईला आणि भावाला एका रूममध्ये ठेवलं। आणि जो मोठा भाऊ होता त्याला डॉक्टरांनी सांगितलं पण की तुला काही नाही अजून, आणि त्याला काही वाटतच जाणवतही नव्हतं। मग त्याने मला सांगितलं की ताई तू जा आता, कारण की लहान बाळ आहे त्यामुळे मी बरोबर हँडल करून घेईल। पण मला रात्रभर भयंकर टेन्शन आलं की आता म्हणजे आम्ही 100% मीही पॉझिटिव्ह असणार, बाळही, आणि त्यातल्या त्यात तर इतकं लहान, आणि हाही पॉझिटिव्ह जर झाला, जो दुसरा भाऊ ज्याला डॉक्टरांनी काही चेक नव्हतं करायला लावलं, तर मग कुठे ॲडमिट करायचं, कसं करायचं आता पुढे, आणि मग दवाखाना कसं शोधायचं। सगळेच जण जर ॲडमिट आहोत आणि सगळ्याच जणांना जर पॉझिटिव्ह झालं तर बाहेर जास्त फिरू शकणार नाही, ते पण एक रिस्ट्रिक्शन होतं। मग मी माझ्या मिस्टरांना तात्काळ कॉल केला आणि त्यांना सांगितलं की मला उद्या पहाटेच येऊन घेऊन जा। पण तिकडं जायचं म्हटल्यानंतर आता ह्या लोकांमधून जातो आहोत म्हणजे तेही लोक पॉझिटिव्ह होणार, ती पण एक खूप भीती वाटली। पण फक्त बापूचं नाव घेतलं आणि आता इथून गेलं पाहिजे असं म्हणून काही डोक्यात फक्त बापू 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 विचार, आणि बापूच आपल्याला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी वेळोवेळी देत असतो। सकाळीच मी आणि माझ्या लहान बाळाला घ्यायला माझे मिस्टर आले आणि आम्ही गेलो। पण त्यानंतर गेल्यानंतर आईची खूप काळजी वाटायला लागली की आता त्यांना खायला प्यायला कोण करून घालेल तिथे। त्यानंतर भाऊ आहे, जर तो पण पॉझिटिव्ह झाला तर की मग दवाखान्यात कसं जायचं, ॲडमिट कसं करायचं, खूप म्हणजे भरपूर गोष्टी, आणि त्यांची हालत खूप बिघडायला लागून गेली होती हळूहळू, जरी त्यांनी गोळ्या औषधं सुरू केले होते। पण म्हटलं आता काहीच विचार सुचत नव्हतं, पण सगळं काही नेहमीप्रमाणे बापूवर सोपवलं, बापू करणार आहे माहीत होतं। आणि विशेष गोष्ट अशी झाली की
त्या सगळ्या भीषण परिस्थितीतही मी आणि माझं जे लहान बाळ म्हणजे आम्ही भरपूर संपर्कात तो तर जास्तच संपर्कात आला होता, आईने त्याला घेतलं होतं सगळं, पण आम्ही दोघंही पॉझिटिव्ह नाही आलो, आम्ही दोघांचेही नेगेटिव्ह आलो बापू कृपेने. आणि जो भाऊ त्यांच्यासोबत राहत होता तोही पॉझिटिव्ह नाही आला. आणि विशेष गोष्ट अशी की अगोदरच आमची सगळ्यांची दत्ततारक आराधना झालेली होती. आणि विशेष असं की मग आम्हाला आईचं आणि त्यांचं घरच्या घरी चांगला डॉक्टर भेटल्यामुळे ते ऑलरेडी मालेगावला वगैरे खूप कोरोना रुग्णांना बघत होते, त्यामुळे त्यांना माहीत होतं की कोणती ट्रीटमेंट द्यायची. त्यांनी सांगितलं की कुठेही जायची गरज नाही आहे, तुम्ही घरच्या घरी सगळे ट्रीटमेंट घेऊ शकता. मग घरातच ट्रीटमेंट पण घेतली गेली आणि त्याच वेळेमध्ये आम्हाला एक चांगली बाई भेटली. आता कोरोना म्हटल्यानंतर बाया वगैरे कोणी भेटणं पण खूप मुश्किलच होतं, पण त्या बाईने पण खूप सपोर्ट केला. ती बाहेरच्या बाहेर भांडे वगैरे सगळं कपडे धुवून घ्यायची, त्यामुळे माझ्या भावालाही पण ती मदत झाली. तो मग काय जे काही जेवण वगैरे गोळ्या वगैरे आणून आईची आणि भावाची त्याने काळजी घेतली, जे दोघंजण पॉझिटिव्ह होते. पण एवढं त्याने म्हणजे जवळ 8-10 दिवस ते सगळे एकत्र एकाच घरामध्ये राहत होते, त्यामुळे तेवढा संपर्क राहणारच होता, कारण की टॉयलेट बाथरूम ते सगळं तर कॉमनच होतं. पण तरीही तो त्याला कोरोना झाला नाही, माझ्या लहान बाळालाही झाला नाही, मलाही झाला नाही बापू कृपेने. आणि बापू जे म्हणत असतो ना की जेव्हा म्हणजे आपल्या ग्रंथांमध्ये बापूंनी लिहिलेलंच आहे, श्रद्धाळू आहेत त्यांना कोणतेही संकट केव्हा येतं की जेव्हा ते त्या संकटाला सामना करू शकतील, जेव्हा त्या संकटाला सामना करण्याची शक्ती असेल तेव्हाच ते संकट येत असतं. आणि अगदी तसंच झालं. म्हणजे सगळ्या गोष्टी असं बापूने नियोजित करून ठेवल्या होत्या की येणार तर आहे, प्रारब्धानुसार त्या गोष्टीतून जायचं तर आहे, पण इतकं सहजरित्या आम्ही त्यातनं गेलं की कळलंच नाही की कोरोना कधी आला आणि गेला. आणि त्यातल्या त्यात मला माझ्या बाळाला काही झालं नाही आणि आम्ही इकडच्या लोकांमध्ये पण येऊन मिक्स झालो, मग इकडेही काही झालं नाही, त्यामुळे सगळं कळालंच नाही. एवढ्या सगळ्या मोठ्या भीषण परिस्थितीतून कसं लीलया बाहेर पडून गेलो. अशा प्रकारे बापूंनी आम्हाला म्हणजे खूप मोठी अकारण कारुण्याचा सागर बापू आहे आणि ते कारुण्य बापूंनी आम्हाला दाखवलं. अंबदने. हरिओम श्रीराम. अंबदने.